नमस्कार मित्रांनो, कांदा खूप शेतकऱ्यांना रडवला, परंतु अखेर शेतकऱ्यांसाठी पैसे घेऊन आला। यामध्ये जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कांदा अनुदान योजना सन 2022-23 मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागांतर्गत 12 ऑगस्ट 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञापत्री धारक नाफेड केंद्राकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 इथं आता व्यवस्थित पॉइंट समजून घ्या। 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जो अनुदान आहे किती दिला जाणार आहे याबद्दलची माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे। प्रति शेतकरी या ठिकाणी एका क्विंटलसाठी म्हणजे प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या ठिकाणी मर्यादेमध्ये हा अनुदान दिलं जाणार आहे। 27 मार्च 2023 हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावाची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण 14,661 शेतकऱ्यांना 28,32,30,507 रुपये एवढी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत नाशिक, धाराशिव, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, रायगड असे हे जिल्हे यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत। जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे लवकरच येतील। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।